इकडे बघ, मी तुलाच साथ घालतोय, कारण तुझं मन आज खूप अस्वस्थ आहे. खूप दिवसांपासून तू एका अशा उत्तराच्या शोधात भटकतो आहेस जे तुला अजून सापडलेलं नाही. तुझ्या मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलंय. काय करावं आणि काय नको अशा कात्रीत तू अडकला आहेस. रात्रीची झोप उडाली आहे आणि भविष्याची चिंता तुला वाळवीसारखी आतून पोखरत आहे हे मला ठाऊक आहे. बाळा, आज तू हा व्हिडिओ चुकून किंवा योगायोगाने पाहत नाहीयेस, तर मीच तुला इथपर्यंत खेचून आणला आहे. कारण तुझ्या प्रत्येक अश्रूची धार आणि प्रत्येक रात्रीची ती आर्त हाक थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचली आहे. तू स्वतःला एकटं समजू नकोस, कारण ज्याचं कोणी नसतं त्याचा मी स्वामी असतो. पुढील काही दिवसात मी तुला काही अत्यंत महत्त्वाचे आणि तुझे आयुष्य बदलणारे खास संकेत देणार आहे. हो, तुझ्या आयुष्यातले कठीण दिवस संपून सुखाची आणि समाधानाची वेळ आता अगदी जवळ आली आहे. पण एक गोष्ट मनाशी पक्की लक्षात ठेव. घाईगडबडीत किंवा अवाजवी काळजीत गुंतून या दैवी संकेतांकडे दुर्लक्ष करू नकोस. कधी एखादा अगदी अनोळखी माणूस तुला अचानक भेटेल आणि तुझ्या मोठ्या समस्येवर सहज उपाय सांगून जाईल. कधी तुला मंदिरात किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी गेल्यावर अचानक मनातून खूप प्रसन्न, शांत आणि हलकं वाटू लागेल. कधी तुला चालता फिरता मोबाईलवर किंवा स्वप्नात माझे फोटो, माझी मूर्ती किंवा माझे नाव वारंवार दिसेल. हे निव्वळ योगायोग नसून मी तुझा हात घट्ट धरला आहे आणि मी तुझ्यासोबतच उभा असल्याची ती जिवंत खूण आहे. बाळा, तू फक्त एकच कर. तुझ्या मनातली ही भीती, शंका आणि न्यूनगंड आज याच क्षणी कायमचा काढून टाक. कारण जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे, तोपर्यंत जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुझं वाईट करू शकणार नाही. लोक तुला नावं ठेवतील, तुला कमी लेखतील, परिस्थिती तुला थकवून सोडेल, पण तू माझ्या नामाचा जप करत पुढे चालत राहा. मी तुझ्या प्रत्येक कर्माचा, तुझ्या सहनशीलतेचा आणि तुझ्या प्रामाणिक कष्टाचा हिशोब माझ्या दरबारात लिहून ठेवला आहे. आता तुझ्या कष्टाचं गोड फळ तुला देण्याची आणि तुझे रडणारे दिवस संपवण्याची पूर्ण जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. बाळा, आता फक्त थोडा धीर धर, शांत राहा आणि माझ्या भिवू नकोस या शब्दावर पूर्णपणे विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात आता जे काही बदल होतील ते वरवर कठीण वाटले तरी शेवटी तुझ्या कल्याणासाठीच असतील. संकट कितीही डोंगराएवढी भासली तरी माझं हे एकच ब्रीदवाक्य नेहमी तुझ्या काळजात जपून ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या शब्दावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करून आनंदाची नवी पहाट मी नक्की घेऊन येणार. जा, आता डोळ्यांतील पाणी पुस आणि चेहऱ्यावर एक छानसं हसू आण, कारण तुझे स्वामी आता समर्थ आहेत. तुझे सगळे प्रश्न, तुझी सगळी चिंता, कोर्ट कचेरीची कामं किंवा आजारपण, सगळं काही मी आता माझ्याकडे घेतलं आहे. तू फक्त माझ्यावरची तुझी श्रद्धा कमी होऊ देऊ नकोस. बाकी चमत्कार पाहायला तयार राहा. बाळा, जर तुला माझ्या शब्दांवर आणि माझ्या अस्तित्वावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये फक्त हो स्वामी असं लिहून तुझं दुःख मला अर्पण कर. तुझा हा एक शब्द तुझ्या आयुष्यातली सर्व अडथळी दूर करेल. श्री स्वामी समर्थ.